राम राम मंडळी. नमस्कार मित्र हो. काल आपण एक्सपेक्टेड कट ऑफचा एक व्हिडिओ टाकला होता एमपीएससी साठी आणि भरपूर लोकांनी तो बघितला. कित्येक लोकांनी त्यावर प्रश्न निर्माण म्हणजे मला विचारले बाबा की काय होईल काय होईल. जनरली मी प्रत्येकाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला. सो आज आपण परत सुरू करतोय आपलं एडिटोरियल डिस्कशन. चला पुढे जाऊयात. आज बघा, काही दिवसांपूर्वी जर तुम्हाला माहिती असेल तर एक AICTE न म्हणजे ऑल इंडिया काउन्सिल ऑफ फॉर टेक्निकल एज्युकेशन या संस्थेनं, जी गव्हर्नमेंटची बॉडी आहे, म्हणजे तिनं एक पत्र बाहेर काढलं होतं आणि त्या पत्रात त्यांनी असं म्हटलं होतं की ज्या विद्यार्थ्यांना 10वीत म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायची आहे, मात्र त्यांना काही 10वीत किंवा 12वीत फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स हा घ्यायची काही गरज नाही. म्हणजे ते अप्लाय करू शकतात. जे असे विद्यार्थी की ज्यांनी 12वीत फिजिक्स आणि इंजिनिअरिंगचा अभ्यास केलेला नाही, कधी विषय सुद्धा घेतलेला नाही. सो मग आज जो हा लेख लिहिलाय ते AICTE चे माजी चेअरमॅन होते. ओके, फॉर्मर चेअरमॅन आहे. आणि त्यांनी असं म्हटलंय बाबा की तुम्ही एकूणच फिजिक्स आणि मॅथमॅटिक्सला जो दुजाभाव देताय वगैरे वगैरे, तो चुकीचा आहे. आता एका अँगलनं त्यांचं बरोबर आहे, म्हणजे की बाबा फिजिक्स आणि इंजिनिअरिंग, हरी फिजिक्स आणि मॅथ हे दोन्ही पाया आहेत इंजिनिअरिंगसाठीचा. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे म्हणजे की ज्या ज्या पोरांना इंजिनिअरिंग म्हणजे JEE नंतर मग पुढे म्हणजे आपल्याला IIT ला जायचं असेल किंवा मग बीटेकला जायचं आहे, BE ला जायचं वगैरे, हे सगळे पोरं त्यांना मॅथ लागतच ना. आणि तिथं आहेच की म्हणजे मॅथ महत्वाचं आहे. आणि हे लेखक सुद्धा असं म्हणतात की मॅथ हे काय आहे, तर जर इंजिनिअरिंग ही जर अख्खी बॉडी असेल तर मॅथ आणि फिजिक्स हा तिचा आत्मा आहे. म्हणजे सो विदाऊट फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स आम्ही विचारच करू शकत नाही, म्हणजे इंजिनिअरिंगचा म्हणतात ते. आणि आपल्याला माहित आहे की एन्शियंट इंडिया जो होता त्यात आर्यभट्ट, ब्रह्मगुप्ता, नंतर आपले भास्कराचार्य, नंतर वराहमिहिर अशा सारख्या स्कॉलर्सने मॅथमॅटिक्स मध्ये प्रचंड योगदान दिलंय ना आपलं. ठीक आहे, हो, ते योगदान दिलं असेल नसेल आपल्याला तो अभ्यासाचा मुद्दा आहे आणि बघूयात. परंतु फिजिक्स आणि इंजिनिअरिंग असलंच पाहिजे. नाहीतर मग यांचं काय म्हणणं आहे की जर फिजिक्स आणि इंजिनिअरिंग जर असलं नाही तर मग पोरं सायंटिस्ट होणार नाही किंवा वेगवेगळे संशोधक बनणार नाही, म्हणजे वगैरे वगैरे वगैरे. आणि त्यांचं हे म्हणणं आहे की बा जसं डेसिमल नंबर हे जे असतात, बरोबर, आणि आपलं जो कॉन्सेप्ट ऑफ झिरो आहे, ही भारतानं जगाला दिलेली एक देणगी आहे, दान आहे म्हणजे. आणि आजच्या ज्या ट्रिग्नोमेट्री आणि मॉडर्न डेफिनेशन या ज्या ऍडव्हान्स ज्या कुठल्या गोष्टी असतील, साइन कॉस वगैरे, या सगळ्या गोष्टी ह्या कुणी आणल्या म्हणतात, ह्या भारताने आणल्या असंही त्यांचं म्हणणं आहे. हे सगळं आहे, बरोबर आहे. फिजिक्स पाहिजे, इंजिनिअरिंग पाहिजे, ते मस्ट आहे. मला म्हणायचंय बाबा की ठीक आहे, म्हणजे तुम्ही फिजिक्सवर आणि केमिस्ट्रीवर एवढा भर देता, फिजिक्स आणि मॅथवर एवढा भर देताय काय, फक्त जर 10वीत आणि 12वीत एखाद्या व्यक्तीने फिजिक्स आणि मॅथ घेतलं नाही तर फक्त काय तो म्हणजे कधी संशोधक बनू शकणार नाही. त्या चेअरमनचं म्हणणं बरोबर आहे अगदी. आणि त्यांनी फार असं विस्तृतपणे मांडलेलं आहे की ते चांगले पोरांना एक अनालिटिकल स्किल्स येणार नाही बाबा, किंवा मग त्यांची रिझनिंग ॲबिलिटी डेव्हलप होणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत, म्हणजे त्यात काही वादच नाही ना. म्हणजे डेफिनेटली त्या गोष्टी खऱ्याच आहेत. पण ह्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा जर फिजिक्स आणि केमिस्ट्री, फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स हे न घेता सुद्धा कित्येक मुलं चांगल्या मार्कांनी पास होऊ शकतात. आणि इव्हन पासच नाही तर ते स्वतःचं करिअर चांगल्या पद्धतीनं घडवू शकतात पुढे जाऊन. म्हणजे सो फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स असणंच गरजेचं आहे असं तरी मला वाटत नाही. बाकी या लेखकाचं म्हणणं तुम्हाला समजलं. ओके, आता इंडियाला काय केलंय की सध्या एक ट्यूजडेला म्हणजे मंगळवारी युनायटेड नेशनला एक रिझोल्युशन पासआउट झालं. कुठलं हे, त्याचं नाव आहे रिझोल्युशन 46/11/2021. लक्षात घ्या तुम्ही, हे श्रीलंकेबाबतच आहे. एवढं तरी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आता आपल्याला हेही माहित आहे की जवळपास 1989-90च्या काळात श्रीलंकेत काय झालं की ते LTTE नावाची एक संस्था होती. आणि त्या ती जी होती ती तामिळ एक त्याला काय म्हणतात, अस्मिता जागृत ठेवणारी आणि ती श्रीलंकेतील तमिळांवर होणारा अन्याय त्याच्यावर एक हिंसात्मक सरकारला उत्तर देणारी ती संस्था होती, लिट्टे नावाची, बरोबर. आणि मग त्या संस्थेनं आपल्याला माहिती आहे की तेथील सरकारवर अटॅक केले वगैरे वगैरे. मग त्या लिट्टे संस्थेनं श्रीलंकन आर्मीवर सुद्धा अटॅक केलेत. आणि त्याचाच परिपाक काय, तर मग आपण एक पीस फोर्स पाठवली होती इंडियानं. तेव्हा आपले हे होते राजीव गांधी, आपले प्राईम मिनिस्टर होते, त्यांनी करार केला होता श्रीलंकेसोबत, पीस फोर्स पाठवली. पीस फोर्स पाठवल्यानंतर काय झालं की ते पीस फोर्स आपल्याच अंगावर अशा प्रकारे उलटली की आपण तर गेलो होतो की तिथे लिट्टे म्हणजे ही जी एक हिंसक संघटना आहे ते विरुद्ध तेथील जी एक आर्मी होती किंवा सरकार होतं यांच्यामध्ये एक दुवा बनण्यासाठी आणि यांच्यात समेट घडवून आणण्यासाठी.
पण गंमत अशी झाली की आपल्या पीस फोर्सलाच म्हणजे अनपेक्षितपणे तिथे हिंसा एक प्रकारे आपली झाली आपल्याकडून, किंवा मग आपण अटॅक केला लिट्टेवर आणि त्यात लिट्टेची बरीच लोक मारल्या गेली वगैरे वगैरे वगैरे. आणि त्याच्यानंतर आपल्या राजीव गांधींचं सुद्धा असासिनेशन केलं, म्हणजे त्यांना मारून टाकण्यात आलं होतं तामिळनाडूमध्ये 1991 ची गोष्ट आहे म्हणजे ते. ओके, तर तुम्हाला एक मोठं चक्र समजलं काय आहे. तर गंमत काय की श्रीलंकेत त्या काळात म्हणजे 1989 आणि तो जो काळ होता म्हणजे 1990, 1992 आणि त्याच्या आधीचा काळ, या काळात तेथील जे तमिळ मायनॉरिटी आहेत, आणि तमिळ कोण आहेत तर आपल्याच तामिळनाडूमध्ये गेलेली तिथली सगळी लोक आहेत, म्हणजे तिथल्या तमिळ मायनॉरिटीवर मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला, त्यांच्यावर अटॅक करण्यात आला. कुणी तिथील सरकार आणि तिथं एक सिंहला नावाची मेजॉरिटी एक बुद्धिस्ट कम्युनिटी आहे, म्हणजे त्यांच्या माध्यमातून त्यांनी केला म्हणजे. सो मग त्यांचा हा जो नरसंहार झाला कुणाचा, तिथील तमिलियन मायनॉरिटीचा. ओके, श्रीलंकेतल्या म्हणजे तेथील सरकारच याच्या नरसंहाराच्या पाठीशी होतं, हे जनरली प्रूव्ह पण झालंय म्हणजे. तर याच मग टीका म्हणून जे युनायटेड नेशन ह्युमन राईट काउन्सिल जी आहे त्यांनी बरेचदा रिझॉल्युशन पास केलं, आणि या रिझॉल्युशन मध्ये श्रीलंकन सरकारवर ठपका ठेवण्यात आला, किंवा मग श्रीलंकन सरकारला म्हणण्यात आलं की तुम्ही आम्हाला सपोर्ट करा. कशात की जो काही तिथे हे सुरू आहे म्हणजे एक चौकशी सुरू आहे वगैरे कोणाची, UNHRC ची श्रीलंकेत, बाबा काय झालं काय नाही, ते एकदा खरं काय ते पुढे येईल यासाठी. तर हे केलंय म्हणजे. गंमत अशी झालेली आहे की भारतानं प्रत्येकदा आपला स्टान्स म्हणजे आपलं जे एक ठिकाण म्हणायचं आपण, किंवा आपला निर्णय हा बदललेला आहे. कधी आपण श्रीलंकेला पाठिंबा देतो की श्रीलंकेनं ते केलं ते बरोबर केलं, म्हणजे पाठिंबा डायरेक्ट पाठिंबा देतो आपण, अप्रत्यक्षपणे आपण वोटिंग करत नाही म्हणजे पाठिंबा देतो. किंवा कधी कधी आपण श्रीलंकेच्या ऑपोजमध्ये गेलेलो आहोत, किंवा श्रीलंकेने हे चुकीचं केलं वगैरे वगैरे वगैरे. तर गोष्ट अशी आहे की श्रीलंका आपल्या शेजारचा देश आहे, त्याच्यामुळे शेजारील राष्ट्रांसोबत आपले संबंध चांगले ठेवणं गरजेचे आहे. नाहीतर तो चीन आपल्या तो डोक्यावर बसलेलाच आहे, आणि तो वाटच पाहतोय की भारताचे कसे संबंध त्यांच्या शेजारी राष्ट्रासोबत खराब होतील, म्हणजे आपण तिथे उडी मारू. बरोबर, कारण चीननं जवळपास श्रीलंकेला कर्ज देऊन श्रीलंकेला कंट्रोलमध्ये केलंय, पाकिस्तानला कंट्रोलमध्ये केलंय, म्यानमारला कंट्रोलमध्ये केलंय, बांगलादेशमध्ये देशमध्ये त्यांची मोठी इन्व्हेस्टमेंट सुरू आहे, नेपाळमध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू आहे. सो चीन प्रयत्न करते की भारताला अप्रत्यक्षरित्या घेरायचं आणि त्रास द्यायचं. सो श्रीलंकेच्या विरुद्ध जर आपण जात असू तर डेफिनेटली श्रीलंका ऑलरेडी तर महिंदा राजपक्षे भारतीय सरकारच्या विरोधात त्याने कित्येकदा स्टेटमेंट दिलेलेच आहे. आणि जर आता सुद्धा असं झालं तर मग श्रीलंकेसारखा एक देश, भारताचा एक मित्र देश जो आहे म्हणजे, तो आपल्या हातून निघून जायची शक्यता आहे. सो भारत सरकारनं काय केलं की जे मंगळवारी रिझोल्युशन पास झालं, ठराव पारित झाला, तो भारत ऑब्स्टेन राहिला, म्हणजे भारतानं वोटिंग केलंच नाही, म्हणजे नाही मग म्हटलं नाही, होई म्हटलं नाही, आणि चाललो घरी म्हटलं. ओके, तर त्या रिझोल्युशनचं नाव लक्षात ठेवा, रिझोल्युशन 46/11/2021. हे UPSC प्रीला कदाचित विचारू शकतात, कारण याच्या अगोदर 2 वर्षापूर्वी असंच एक रिझोल्युशन जे चाइल्ड बाबत होतं ते पास विचारलं होतं म्हणजे प्रीला. सो मग ऑप्शन राहिला एक 2009 मध्ये सुद्धा असंच एक रिझोल्युशन पास झाले होतं, 2012 मध्ये सुद्धा झालं होतं. गोष्ट अशी आहे की जे वेस्टर्न कंट्रीज आहे म्हणजे अमेरिका, कॅनडा, युरोपियन कंट्रीज, हे नेहमी श्रीलंकेच्या विरोधात तिथं हे करत असतात, म्हणजे की आपलं वोट देत असतात की बाबा श्रीलंकेने केलं चुकीचं केलं, श्रीलंकेला बंधनं लादा, श्रीलंकेला वगैरे अजून काही त्यांच्यावर कारवाई करा वगैरे. भारत तसं करू शकत नाही, कारण श्रीलंका हा भारतात जवळचा देश आहे. अशा वेळेस भारतानं एक कुठला स्टान्स घ्यावा किंवा एकच कुठला डिसिजन घ्यावा, हे भारत सरकारला जिकरीचं गेलंय वेळोवेळी. कारण कधी यांनी मनमोहन सिंगच्या सरकारने, कारण DMK जी पार्टी होती ती मनमोहन सिंगाच्या UPA मध्ये एक अलाय पार्टी होती, त्यांनी कधी कधी श्रीलंकेच्या विरुद्ध वोटिंग केलं, कधी कधी श्रीलंकेला समर्थन केलं अप्रत्यक्ष. भारत सरकारचा एक डिसिजन, एक स्टान्स न राहिल्यामुळे गडबडीची गोंधळाची स्थिती आहे, श्रीलंकन लोकांच्याही म्हणा, श्रीलंकन सरकारच्याही म्हणा. गंमत अशी आहे की तिथील जे तमिळ मायनॉरिटी आहे, जे मुळातच भारतीय आहेत, त्यांचं रक्षण करणं, त्यांचं हित जपणं, हे श्रीलंकन सरकार बरोबर भारतीय सरकारचं सुद्धा एक महत्वाचं सहभाग आहे त्यांचा असला पाहिजे. म्हणजे अशा वेळेस सरकारनं एक निर्णय घेणं आणि सोबतच श्रीलंकन सरकारसोबत चर्चा करून ह्या सगळ्या गोष्टी पुढे नेणं ह्या सक्त गरजेच्या आहेत. तेथील तमिळ मायनॉरिटीला योग्य अधिकार भेटतील याविषयीची चर्चा होणं सक्त गरजेची आहे, किंवा याविषयी पुढे काहीतरी होणं गरजेचं आहे. सो एकूणच या लेखात असंच काहीतरी दिलंय. आपण एकूण सगळा विषय समजून घेतला की सरकार आपलं डिसिजन का बदलते, कारण साहजिकच आहे की तिथे ज्या पद्धतीनं चीनचा हस्तक्षेप वाढतोय श्रीलंकेत, जर आपण आताच श्रीलंकेला सोडलं किंवा श्रीलंकेच्या विरुद्ध जर आपण स्टान्स घेत गेलो
तर आपल्या ज्या सागरी सीमा आहेत बरोबर, किंवा हिंदी महासागरामध्ये आपलं जे वर्चस्व असणं अपेक्षित आहे, हिंदी महासागरामध्ये सुद्धा चीनचं वर्चस्व वाढेल. त्याच्यामुळे आपली जी सुरक्षितता आहे भारताची ती धोक्यात येईल. त्याच्यामुळे मग आपण श्रीलंकेच्या विरुद्ध जाऊ शकत नाही. म्हणजे चला पुढे जाऊया. एक नेट झिरो इमिशन एक लेख आलाय. म्हणजे बघा, हा आपण लेख नंतर बघून घेऊ. आज एक बांगलादेशचा सुद्धा लेख आलाय. ओके, कारण आजच्या दिवशी प्राईम मिनिस्टर मोदी बांगलादेशला भेट देणार आहे. सो फ्रेंडशिप करार तर आपला झालेला सुद्धा बांगलादेश सोबत आहेच. आपला व्यापार पण बांगलादेश सोबत चालतो मोठ्या प्रमाणात, खास करून पश्चिम बंगाल आणि त्रिपुरा. म्हणजे पश्चिम बंगाल मधनं जर आपल्याला नॉर्थ ईस्ट एशियन म्हणजे नॉर्थ ईस्ट आपल्या राज्यांमध्ये जायचं असेल तर फिरून जाण्यापेक्षा जर आपण डायरेक्ट ढाक्या थ्रू गेलो, म्हणजे ढाका राजधानी म्हणून मग डायरेक्ट बांगलादेश म्हणून गेलो तर कित्येक किलोमीटरचं अंतर कमी होऊन जातं म्हणजे आपलं, आणि ते सोयीचं पडतं म्हणजे आपल्याला. आणि आपला जो चिकन नेक आहे तुम्हाला माहिती असेल, तो दार्जिलिंग आणि तो पट्टावरचा, त्या चिकन नेक वर आपण अवलंबून राहणार नाही प्रवासासाठी. आपल्याला एक दुसरा मार्ग सुद्धा भेटेल कधी अडचणीला जायचं. कधी अडचणीत जर आपण पडलो तर मग आपल्याला नॉर्थ ईस्ट आपल्या कंट्रोलमध्ये घेण्यासाठी. सो बांगलादेशची चर्चा आहेच. आज वळत मोदीजी जातील, त्याच्यामुळे पुढच्या 2-3 दिवसात एक डिटेल्ड अजून वेगवेगळे लेख वगैरे येतीलच. तर त्यामुळे मग आज आपण काही बांगलादेशच्या विषयाची चर्चा करणार नाही, तर त्यानंतर बघूयात. म्हणजे ओके, नेट झिरो इमिशन. आता हे बघून घ्या तुम्ही, नेट झिरो इमिशन लक्षात घ्या. म्हणजे कार्बन न्यूट्रलिटी नावाची एक कॉन्सेप्ट असते, कार्बन न्यूट्रॅलिटी बरोबर. आणि हे नेट झिरो इमिशन हे तुम्ही बघितलं असेल तर याचा दोघांचा अर्थ समूह सारखाच आहे. आणि बघा इथे दिलंय की नेट झिरो इमिशन म्हणजे काय, की जेवढं आपण कार्बन उत्सर्जित करतोय तेवढं कार्बन जे उत्सर्जित झालेलं आहे, इमिट झालेलं आहे, तेच कार्बन शोषून घेतलं पाहिजे. आणि त्या शोषून घेण्यासाठी ज्या ज्या तंत्रज्ञानाचा टेक्निकचा वापर करता येईल तो केला पाहिजे. साहजिकच आहे ना, की तुम्हाला माहिती आहे की या वर्षाच्या म्हणजेच हे शतक जे आहे 2100 समथिंग, त्या शतकाच्या शेवटापर्यंत जगाचं तापमान जनरली 2 डिग्री सेल्सिअसनं वाढणार आहे अशी, म्हणजे प्री इंडस्ट्रीयल लेवलला जे होतं त्यापेक्षा 2 डिग्री सेल्सिअसनं वाढणार आहे. आता विचार करा, जर आता सध्या आपल्याला इतका उकाळा जाणवतो, कधी भरपूर पाऊस पडतो, कधी पडतच नाही, काही भागात तर वर्षानुवर्ष तिथं म्हणजे कोरडेपणा जाणवते, जसं बुंदेलखंड रिजन झाला, बागेलखंड रिजन झाला आपला बरोबर, नंतर महाराष्ट्रातला आपला एक मराठवाडा रिजन झाला, एक विदर्भाचा काही सेक्शन झाला. सो जी अगोदर पावसाचं एक ठरलेलं प्रमाण होतं, एक निश्चितता होती, आता ते बदलत चाललंय. आणि अनिश्चितपणा हे सगळं गडबड गोंधळ होऊन राहिलं. त्याच्यामुळे मग या क्लायमेट चेंजमुळे इंडियन इकॉनॉमी आणि जनरली ओव्हरऑलच इकॉनॉमीवर जगाच्या पर्यंत होऊन राहिला. पण आपण भारताविषयी बोलूयात. भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊन राहिला. त्याच्यामुळे मग गरिबीचं प्रमाण वाढत चाललं, बेरोजगारीचं प्रमाण वाढत चाललं, न्यूट्रिशन म्हणजे एक पोषणाचं प्रमाण कमी होत चाललं. आणि एकूणच ओव्हरऑल डेव्हलपमेंट जी व्हायला पाहिजे, म्हणजे मग मेंटल डेव्हलपमेंट, ह्युमन डेव्हलपमेंट, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, पॉलिटिकल डेव्हलपमेंट, सोशल डेव्हलपमेंट, एन्व्हायरमेंटल डेव्हलपमेंट, ती खुंटून राहिली किंवा तिला जरा त्रास चाललाय म्हणजे. सो मग एक चर्चा सध्या, म्हणजे मग चर्चा तर मला ते आधीपासून सुरू झालेली आहे, कारण 2015 एक पॅरिस क्लायमेट परिषद झाली होती. त्याच्या अगोदर तुमचे क्योटो प्रोटोकॉल आणि बऱ्याच गोष्टी म्हणजे जे काय. सो एक IEA म्हणजेच इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी यांनी असं म्हटलंय की भारतात फ्युचरमध्ये अजून काही असे इमिशन प्रोजेक्ट बनतील, कुठले ट्रान्सपोर्ट किंवा इन्फ्रास्ट्रक्चर, इंडस्ट्री बिल्डिंग, की असे काही हे प्रोजेक्ट आहे की ज्याचं इमिशन जे वाढेल त्याचा विचार अजून केलेलाच नाही पाहिजे, किंवा मग अजून ते प्रिडिक्टच केलं नाही आपण की काय काय होणार आहे पुढे जाऊन. गॉट इट. सो मग आपल्याला काय करायची गरज आहे, तर आपल्याला हे समजून घ्यायची गरज आहे की नेट झिरो इमिशन किती महत्वाचं आहे ते. म्हणून सो रिसेंटली 58 कंट्रीज अशा आहेत, खास करून ज्या युरोपियन कंट्रीज आहेत, त्यांनी असं म्हटलं किंवा त्यांनी म्हटलंय की एक नेट इमिशन टार्गेट त्यांनी ठरवलेलं आहे म्हणजे. आणि पुढच्या 30 वर्षात त्यांची इच्छा आहे की बाबा आपलं जे ग्रीन हाऊस गॅस आहे, खास करून कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, नंतर मग आपलं वॉटर वेपर, नंतर आपलं नायट्रस ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, अशा सगळ्या गोष्टी बरोबर, यांचं इमिशन ट्रीज जास्तीत जास्त प्लॅन करून, म्हणजेच आपलं वनराई वाढून सोबत ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करून कसं आपल्याला ह्या ग्रीन हाऊस गॅसेसचा जो उत्सर्जन आहे ते कमी करता येईल बाबा, सगळं प्रयत्न. आणि ते पुढच्या 30 वर्षात त्यांचं टार्गेट आहे बरोबर. असं भारत सरकारलाही करणं गरजेचं आहे, कारण ज्या पद्धतीनं इमिशन वाढते, साहजिकच आहे की भारत सरकारनं
एक 2014 साली जे एक लिमा इथे कॉन्फरन्स झाली होती, बरोबर, कॉमन कॉन्फरन्स ऑफ पार्टीज. तिथे असं म्हटलं होतं की NDTC म्हणजे नॅशनल डिटरमाइंड, ते जे कंट्रीब्युशन होतं म्हणजे आपलं, त्यात ठरवलं होतं की आम्ही 2035 पर्यंत, 2030 पर्यंत 2005 ला जेवढं इमिशन आम्ही करत होतो कशाचं, कार्बनचं, त्यात आम्ही 30% घाटा आणू. म्हणजे असं म्हणत आपण की 2030 साली जर आपण 2005 ला आपण 100% एवढं कार्बनचं इमिशन करत असू, तर आम्ही 2030 पासून किती करू, तर 70% करू. पण ते 2005च्या पातळीला, हे आपण NDTC या अंतर्गत ठरवलेलं आहे. म्हणजे तिथं कधी 2014 ला जी लिमा कॉन्फरन्स झाली होती आणि 2015 ची पॅरिस कॉन्फरन्स. सो नेट झिरो इमिशन जनरली हे जे आपलं क्लायमेट चेंज आहे, वातावरण बदल होतोय, याच्यासाठी सक्त गरजेचं आहे. मात्र हे कमी करत असते वेळेस जी भारताची डेव्हलपिंग इकॉनॉमी आहे, कारण आपण मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन कुठून होतो, ट्रान्सपोर्ट सेक्टर, दुसरं इन्फ्रास्ट्रक्चर, तिसरं आपलं वीज क्षेत्र, औष्णिक विद्युत केंद्र ज्याला कोळसापासून वीज बनवतो. आता आपल्याकडे अजूनही हायर टेक्नॉलॉजी अजूनही अवेलेबल नाही की आपल्याला क्लीन एनर्जी कशी बनवावी, कारण एनर्जीचा ज्या पद्धतीनं कन्झम्पशन वाढतंय भारतामध्ये, ते कमी होणं गरजेचं आहे. नाही म्हणजे कन्झम्पशन तर कमी होऊ शकत नाही, परंतु हे जे एक आपण म्हणूयात किंवा ग्रीन हाऊस गॅसेस जे उत्सर्जित होत आहेत कुठं, या औष्णिक विद्युत केंद्रांच्या माध्यमातून, हे कमी करण्यासाठी कसे क्लीन एनर्जी प्रोजेक्ट भारतात आणता येतील, गव्हर्नमेंट त्याला अधिकाधिक कसा सपोर्ट करेल, लोकांचा कसा सपोर्ट भेटेल, या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. कारण महाराष्ट्रातील जैतापूर प्रकल्प आपल्याला माहित आहे, आणि तिथे स्थानिक लोकांचा विरोध आहे, नंतर महाराष्ट्रातील काही पार्टीचा विरोध आहे, पक्षांचा विरोध आहे. आता हे याच्यात कसा समेट घडून आणून हे कसं पुढे नेता येईल, हे काम तर सरकारचं आहे किंवा इतर सगळ्या सामाजिक संस्थांनी लोकांचा आहे. याच्यावर विचार व्हायला पाहिजे. आणि क्लीन एनर्जी प्रोजेक्ट आणून कसं आपलं इमिशन झिरोकडे कसं नेता येईल, म्हणजे जेवढं उत्सर्जन करतो ते उत्सर्जन लगेच कन्झ्युम करून घेतलं पाहिजे स्थानिक जे कुठलं आपला एन्व्हायरमेंटल सिस्टीम, इकोसिस्टीम असेल त्यांनी. यासाठी प्लांटेशन, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करून हे करता येईल, असं या लेखकाचं म्हणणं आहे. सो मला अपेक्षा आहे तुम्हाला समजलं असेल, आवडलं तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. आणि मग हे यांनी हेच दिलं क्लायमेट ऍक्शन, आणि कसं 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 आपल्याला म्हणजे काय होईल, तर जॉब तयार होतील आपले, कन्स्ट्रक्शन सेक्टर किंवा या क्षेत्रात पण जॉब तयार होतील. नंतर नवीन नवीन पॉलिसीच्या माध्यमातून, जसे इलेक्ट्रिक व्हेकल असेल किंवा मग हायब्रिड व्हेकल्स असतील, याच्या माध्यमातून आपल्याला पुढे जाता येईल. सोबतच हे बघा, हे फोर्सिंग द रिव्हर आहे. म्हणजेच कालचा हा मुळात लेख आहे की केन बेटवा जी प्रोजेक्ट आहे आपला, आणि केन आणि बेटवा आपण कालच्या MCQ सेक्शन मध्ये बोललो होतो की या यमुनेच्या काय, तर त्या यमुनेच्या उपनद्या आहेत म्हणजे, बरोबर. तर केन आणि बेटवा या रिव्हर लिंकिंग प्रोजेक्टवर काम सुरू आहे, आणि दोन्ही सरकारांनी UP आणि MP या सरकारांनी याला एक हिरवा कंदील दाखवलेला आहे, ग्रीन सिग्नल दाखवलेला आहे. म्हणजे मात्र काही लोकांचं असं म्हणणं आहे की जेव्हा केन बेटवा या नदीजोड प्रकल्पामुळे बुंदेलखंड हा जो रिजन आहे, या रिजनला फायदा होईल असं सरकारचं म्हणणं आहे. परंतु मागच्या कित्येक वर्षापासून केन बेटवा या नद्यांमध्ये पावसाळ्यातच पाणी कमी असतं. आपण नदीजोड प्रकल्प कधी करतो, किंवा जेव्हा एखाद्या भागात एक्सेस मध्ये जास्त पाणी असतं आणि त्या भागातलं पाणी दुसऱ्या भागात नेऊयात बाबा, कारण काय होईल तर त्याच्यामुळं ज्या भागात कमी पाणी आहे त्या भागातील लोकांना पाणी भेटेल किंवा मग इरिगेशनसाठी फायदा होईल. पण मुळात या नद्यांमध्येच आता आजकाल पाणी कमी होऊन राहील. असं जर होत असेल तर मग एवढा मोठा 40,000 कोटी रुपये खर्च करून बुंदेलखंडला काय देणार आहे आपण, जर शाश्वत त्यांना पाणी देत नसू आपण 12ही महिने, तर गडबड, गोंधळ आणि दुःखाची स्थिती निर्माण होणार आहे. सोबत आपला जो एक पेंच टायगर रिझर्व जो आहे, बरोबर, या आणि हा नदीजोड प्रकल्प त्या पेंच टायगर रिझर्वच्या माध्यमातून तिथून जाणार आहे. त्याच्यामुळे मग त्यांचं तेथील जे प्राणी पशु पक्षी असतील त्यांचं हॅबिटॅट डिस्ट्रक्शन होण्याची शक्यता आहे. वस्ती स्थानांचं ते खराब होतील म्हणजे. आणि हाच प्रश्न या वर्षीच्या MPSC 3 मध्ये सुद्धा विचारलेला होता. सो असा करंट गोष्टी असतात ज्या तुम्हाला माहिती पाहिजे. अपेक्षा आहे तुम्हाला समज असेल. धन्यवाद.